brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. तुम्हाला मग फक्त मराठी मतं हवी आहेत, बाकी मतं नको आहेत मुंबईत? नाही, मी मुंबईकरांसाठी मी फक्त काय म्हटलं, जे आमच्यावर दादागिरी करतायत त्यांच्या विरोधात आम्ही आहोत. त्यांच्या विरोधात आम्ही आहोत. इतके वर्ष, आता 92-93 साली मुंबई कोणी वाचवली? हा, तेव्हा हिंदू मुस्लिम, आज मुस्लिम सुद्धा आमच्या सोबत आहेत, पण हिंदू मुस्लिम दंगल झाली होती. कोण होता हिंदू? आज जे आम्ही सांगतोय की मुंबईचा महापौर मराठी होणार, देवेंद्र फडणवीस सांगतात मुंबईचा महापौर मराठी हिंदू होणार. मग देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही? पहिले त्यांनी हिंदुत्वाचं सर्टिफिकेट आणावं आमचं हिंदुत्व काढण्याच्या आधी. कारण मी म्हणतो, मी अस्सल मराठी बोलणारा देशभक्त हिंदू आहे. तुम्ही आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सुद्धा अस्सल मराठी माणूस होता, जे अजूनही मोदींना जमलेलं नाहीये हिंदू हृदय सम्राट होण्याचं. ते मराठी माणूस हिंदू हृदय सम्राट आहेत. शिवसेनेचे 23 महापौर झाले मुंबईमध्ये. आणि ते ऑफकोर्स सगळे मराठी. त्याच काळात भाजपचे जे उपमहापौर झाले त्यांची यादी द्या. नाही, ऑफकोर्स नाही, ते पण ते हे कॉम्बिनेशन होतं. मराठी महापौर, शिवसेनेचा उपमहापौर, भारतीय जनता पार्टीचा मराठी स्पीकिंग नसणारा पण हिंदू, अशा पद्धतीने हे त्यांचं होतं. आम्ही त्याला नव्हतं सांगितलेलं. नाही, मग आणखीन एक मुद्दा जो मागाशी राहिला आहे, जो मला वाटतं सामन्याच्या मुलाखतीत आला, हिंदू महापौर. बरोबर आहे. आता मोरारजी देसाई मराठी माणसावरती गोळ्या घालणारा गुजरातमध्ये जन्मलेला नरराक्षसच होता ना, जो मराठी माणसाला त्यांनी मारलेलं. तर हिंदू होते की नव्हते? आणि म्हणून मी सांगतोय की देवेंद्र फडणवीस मराठी माणसाला हिंदू मानतात की नाही मानत, आणि मग देवेंद्र फडणवीस मराठी आहेत का हिंदू आहेत? मी तर म्हणतो मी दोन्ही आहे.